मित्रांनो, सुनील शेट्टी म्हटलं की अनेकांना हेराफेरीतला श्याम आठवतो, धडकन मधला देव आठवतो, मोहरा मधला विशाल अग्निहोत्री सुद्धा आठवतो, तर कधी आवारा पागल दिवाना मधला तो येडा अण्णा आठवतो, तर कधी बॉर्डर मधला पाकिस्तानच्या रणगाड्या खाली बॉम्ब ठेवणारा भैरव सिंग सुद्धा आठवतो। एकेकाळी बॉलिवूडमध्ये केसाळ तब्येतीच्या जोरावर एंट्री मारणारा सुनील शेट्टी आज बॉलिवूडमधला अंबानी म्हणून ओळखला जातोय। अभिनय क्षेत्रात तो कसा काय आला, तसा त्याचा बहुतांश फिल्म या ॲक्शननेच भरलेल्या होत्या। मोहरा, कृष्णा, क्रोध, बलवान या त्याच्या काही फिल्म्समधून तो ॲक्शन हिरो म्हणून पुढे आला। ब्लॅक बेल्टमध्ये पारंगत असणारा सुनील शेट्टी फिल्ममधून आपल्या डायलॉगने लोकांच्या चांगलाच लक्षात राहिला। मात्र एकेकाळी मुंबईत वडील ज्या हॉटेलमध्ये काम करायचे तेच हॉटेल नंतर त्याने विकत घेऊन व्यवसायामध्ये सुद्धा तो बादशाह बनला। तर मित्रांनो, सुनील शेट्टीच्या याच बॉलिवूडचा हिरो ते व्यवसायातला बादशाह अर्थातच बॉलिवूडचा अंबानी तो कसा बनला आणि आज तो एकही फिल्म न करता हजारो कोटींची उलाढाल कशी करतो हे सगळंच त्याने कसं शक्य केलेलं आहे। दाऊदला त्याने धमकी का दिली होती आणि त्यावर दाऊद कसा काय शांत बसला हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या माहितीच्या आधारावर। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर हा व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा। तर मित्रांनो, सुनील शेट्टी म्हटलं की आज सुद्धा अण्णा 24 घंटा चौकांना आणि किंवा येडा अण्णा तसेच बॉर्डरमधला भैरव सिंग आणि हेराफेरीमधला श्याम हे कॅरेक्टर आज सुद्धा लोकांना आठवत असतं। आपल्या हटके डायलॉगने सुनील शेट्टीने बॉलिवूड गाजवलं। तब्येतीने दणकट असणारा सुनील शेट्टी अभिनयात आपलं कौशल्य आजमावत होता आणि त्यासाठी तो प्रयत्नही करत होता। मूळचा कर्नाटकातला असणारा सुनील शेट्टीला तो मुंबईत आला तेव्हा 1990ला पहिला नेलानी त्याला एका फिल्मसाठी साईन केलं होतं, परंतु काही कारणामुळे त्या फिल्मची निर्मिती ही रद्द झाली होती आणि मग शेट्टी यांनी 1992 मध्ये आलेल्या बलवान या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली। यामध्ये त्यांची नायिका दिव्या भारती होती। हा चित्रपट यशस्वी झाला। त्यांचा दुसरा चित्रपट वक्त हमारा है हा आला, त्यामध्ये ते पहिल्यांदाच अक्षय कुमार सोबत दिसले होते आणि हा चित्रपट यशस्वी झाला। पहचान चित्रपटात त्यांनी मोठ्या भावाची भूमिका साकारली होती आणि या चित्रपटात सफलिका शिल्पा शिरोडकर आणि मधु यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या आणि बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळालं होतं। नंतर 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे सुनील शेट्टीची कारकीर्द आणखीन मजबूत झाली। या काळामध्ये त्याने अजय देवगण आणि रवीना टंडन सोबत दिलवाले सारख्या हिट चित्रपटामध्ये काम केलं। त्यानंतर तो अक्षय कुमार, रवीना टंडन आणि नसरुद्दीन शाह सोबत मोहरामध्ये सुद्धा ब्लॉकबस्टर चित्रपट दिसला। मोहरामध्ये त्यांचा रोल, त्यातले डायलॉग आज सुद्धा लोकांना आठवत असतात आणि कितीतरी मिमिक्री आर्टिस्ट सुनील शेट्टीच्या मोहरातल्या डायलॉग वरून लोकांचे मनोरंजन करत असतात आणि याच वर्षी तो गोपी किशन या चित्रपटातील त्यांच्या पहिला डबल रोल विनोदी भूमिकेमध्ये दिसला, तो बॉक्स ऑफिसवर हिट झाला। अक्षय कुमार सोबतचा त्यांचा तिसरा चित्रपट हम हे बेमिसाल बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला। 1995 मध्ये प्रदर्शित झालेले त्यांचे सर्व चित्रपट म्हणजेच रघुवीर, टक्कर बॉक्स ऑफिसवर अगदी सरासरी होते। गद्दार चित्रपटात त्यांनी पहिल्यांदाच अँटी हिरोची भूमिका स्वीकारली। पुढे 1996 मध्ये प्रदर्शित झालेले त्यांचे बहुतेक चित्रपट हिट झाले होते, ज्यात एक था राजासारख्या चित्रपटांचा समावेश होता। परंतु अक्षय कुमार सोबतचा त्यांचा चौथा चित्रपट सपूत आणि करिश्मा कपूर सोबतचा कृष्णा हे त्या काळात बऱ्यापैकी हिट ठरले। 1997 मध्ये बॉर्डर या ब्लॉकबस्टर चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना समीक्षकांची प्रेक्षकांची प्रशंसा मिळाली। बॉर्डरमुळे सुनील शेट्टी घराघरात पोहोचला। त्यातल्या गाण्यांची तेव्हा सुनील शेट्टी रेडिओमार्फत सुद्धा देशभरात पोहोचला। सुनील शेट्टी एका मुलाखतीत असं सांगतात की बॉर्डर हा सिनेमा मी करणार नव्हतो, कारण त्याचे डायरेक्टर JP दत्ता आहे, हे स्ट्रिक्ट आहेत आणि ते जर काम बरोबर असून समजा काही बोलले असते तर कसं चालेल। मात्र त्यांच्या घरातील लोकांनी सुनीलला समजावलं। सुनील JP दत्तांना भेटायला गेले आणि JP दत्तांनी सुनील यांना बॉर्डर सिनेमाचं शूट होण्याआधीच सर्व जवानांसमोर एक गाणं
ऐकवलं. ते गाणं ऐकताना लोक तिथे होते, मात्र गाणं संपल्यावर तिथे काही जवान होते आणि बाकी सगळे जवान बाजूला जाऊन अगदी रडत होते. JP दत्तांची ही कामाची पद्धत सुनीलच्या लक्षात आली आणि सुनीलने त्यानंतर असं सांगितलं की ही फिल्म जर मी नसती केली तर ती सर्वात मोठी चूक ठरली असती. पुढे त्यांचा शाहरुख खानचा दिल तो पागल सोबत प्रदर्शित होऊनही भाई हा चित्रपट यशस्वी ठरला. अगदी 1998 मध्ये आणि 1999 मध्ये सुनील शेट्टीसाठी अयशस्वी वर्ष होती, परंतु 1999 मध्ये आलेल्या हुतुतू या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतुक केलं. 2000 दशक 2000 मध्ये सुरुवात धडकन या चित्रपटाने त्यांची झाली, ज्यामध्ये तो पुन्हा एकदा दिसला. अक्षय कुमार सोबत मोठ्या पडद्यावर दिसला. धडकनचे डायलॉग आणि गाणी यामुळे हा सिनेमा सुनीलसाठी वेगळा सिनेमा ठरला होता. या सिनेमाची गाणी तर आज सुद्धा गाजतायत. यातील डायलॉग वरून आज सुद्धा सुनील शेट्टी ट्रेंडमध्ये असतो आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तेव्हा प्रचंड यशस्वी ठरला होता आणि सुनीलला फिल्मफेअरचा एक सर्वोच्च खलनायक पुरस्कार देखील मिळाला होता. त्याने JP दत्ताच्या रिफ्युजी आणि राम गोपाल वर्माच्या जंगलमध्येही अगदी सहाय्यक भूमिका म्हणून काम केलं. आता त्यानंतर त्यांचा ये तेरा घर ये मेरा घर हा चित्रपट फ्लॉप झाला, तर हेराफेरी हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. हे दोन्ही चित्रपट प्रियदर्शनी यांनी प्रदर्शित केले होते. हेराफेरीमधला श्याम तर लोकांच्या चांगल्याच लक्षात आहे. बाबू भैया आणि श्यामची जुगलबंदी, त्यांचे डायलॉग हे सुद्धा आज लोक बोलत असतात. बाबू भैया मैं श्याम, अरे तू कोई भी आम हो, नहीं बाबू भैया मैं श्याम, असं म्हणत सुनील शेट्टीचं बोलणं त्यामुळे हेराफेरीतून कॉमेडी ही करू शकतात. त्याने चांगलंच दाखवलं आणि त्यातील फोनवरचा किडनॅपरचा कबीर सोबतचा संवाद तो सुद्धा लोक आवर्जून पाहत असतात. आतापर्यंतचं ॲक्शन तसेच रोमॅन्टिक काम करणाऱ्या सुनीलने हेराफेरीतून कॉमेडी करत लोकांना दाखवून दिलं की तो कॉमेडीही करू शकतो. यामुळे त्याची ओळख कॉमेडी ॲक्टर म्हणून सुद्धा झाली. त्याची ओळख कॉमेडी ॲक्टर म्हणून झाल्यानंतर त्याने मेहुनामधला त्याचा रोल एक भाऊ खाऊन गेला त्याबद्दल अवॉर्ड सुद्धा मिळाला. रक्त रुद्राक्ष आणि मेहुना या चित्रपट सुनील शेट्टीने अँटी हिरोच्या भूमिका केल्या होत्या. 2006 मध्ये फिर हेराफेरी या चित्रपटातून त्यांना यश मिळालं. हेराफेरीनंतर इथे सुनीलच्या श्यामने पुन्हा दंगा घातला. नंतर सुनील शेट्टीने आवारा पागल दिवाना, काटे आम, मिनट पर 10 चुप चुपके, शूट आउट, आठ लोखंडवाला इत्यादी अनेक यशस्वी चित्रपट दिले. आवारा पागल दिवाना मधला विसर भोळा येडा अण्णा खतरनाकच होता. अरे वो नहीं क्या रे वो उसे क्या बोलते, अरे जो बताना उसको क्या बोलते बताना. विसराळू डॉन साकारणारा सुनील शेट्टी या फिल्ममध्ये सुद्धा भाव खाऊन गेला. 2010 मध्ये नो प्रॉब्लेम या विनोद चित्रपटामध्ये तो दिसला. 2011 मध्ये थँक्यू मध्ये दिसला. दोन्ही चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला. हालचाल मधलं त्याचं एकाच वेळीचं सिरियस नंतर कॉमेडी असणारं पात्र भाव खाऊन गेलं. आता त्याच्यानंतर प्रदर्शित झालेले लूट आणि मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी आहे हे चित्रपटही कमाल दाखवू शकले नाहीत. पण आशुत्रिका याचे ॲक्शन चित्रपट एनिमी आणि कोयलाचंही यांनी सरासरी व्यवसाय केला. मित्रांनो, चित्रपट अतिरिक्त त्यांनी सहारा 1 वर प्रसारित होणारा बिगेस्ट लूजर जितेगा हा शो होस्ट केला होता आणि मध्यंतरी तो OTT वरही दिसला होता. मात्र ही झाली चित्रपट कारकीर्द, पण सिनेमात सुपरहिट ठरलेला अण्णा बिझनेसमन म्हणून हिट ठरलाय. 2000 नंतर सुनील शेट्टीने फिल्म चालल्या नाहीत असे अनेक जण म्हणाले. सुनील शेट्टी संपला नाही, मात्र सुनील शेट्टीच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन होता. त्याने व्यवसायात पदार्पण केलं. त्याने आधी एक प्रोडक्शन हाऊस काढलं, त्या अंतर्गत थँक्यू आणि भागम भाग सारख्या सिनेमाची त्याने निर्मिती केली. पुढे तो रिअल इस्टेटमध्ये उतरला. ज्या हॉटेल्समध्ये त्याचे वडील काम करायचे त्या हॉटेल्ससह तिथल्या 3 बिल्डिंगी त्याने विकत घेतल्या. त्यामुळे सुनीलचं नाव अजूनही प्रसिद्ध झालं. आता यातच पुढे हॉटेल लाईन चालू केली आणि आता कितीतरी त्यांचे हॉटेल्स आहेत ज्यातून ते करोडो रुपये वर्षाला कमवतात. तसेच काही दुकाने सुद्धा आहेत. रिअल इस्टेट तसंच प्रोडक्शनमध्ये त्याने गुंतवणूक केलेली आहे. सुनील शेट्टीला वर्षाकाठी करोडो रुपयाचं प्रॉफिट आहे. हे सगळे करून देत असतात. त्याची बायको ही डेकोरेटर असल्याने त्यातूनही त्याला चांगले उत्पन्न मिळते. संपूर्ण भारतात त्याचे व्यावसायिक साम्राज्य उभारलेले आहे. त्यामुळे इंडस्ट्रीत सुद्धा सुनील शेट्टीला फिल्म्स मिळत नाही असं म्हणणाऱ्यांना अनेकांना सुनील शेट्टीने त्याच्या या कामातून उत्तर दिलेलं आहे. यातच दाऊद आणि शेट्टी गँगचा वाद असल्याने सुनील शेट्टीला दाऊद याकडून धमक्या येऊ लागल्या होत्या. त्यांना असं वाटलं की सुनील शेट्टीला धमकावल्यावर सगळी शेट्टी गँग घाबरेल. मात्र सुनीलने त्यांना शिव्या देत दाऊदच्या माणसांना चांगलं सुनावलं होतं. त्यामुळे दाऊदच्या माणसांनी सुनीलच्या वडिलांना गोळ्या घालून असं सांगितलं. त्यावर सुनीलने दाऊदची सगळी हिस्ट्री दाऊदलाच कॉलवर सांगितली आणि दाखवून दिलं की तू जशा धमक्या आमच्या खबरी ठेवतोस तशा तुझ्या पण खबरी आमच्याकडे आहेत. नंतर मात्र सुनीलला अंडरवर्ल्ड
कोणामधून एकही धमकीचा कॉल आलेला नाही. तर मित्रांनो, सुनील शेट्टी आजही बॉलिवूडमध्ये अण्णा म्हणून ओळखला जातो. त्याने 100च्या वर देहविक्रीत अडकलेल्या मुलींना सोडवून एक असं स्ट्रक्चर सेट केलं की हिरो हे फक्त सिनेमातच नसतात, तर आजसुद्धा तो कितीतरी जणांना मदत करत असतो. आता त्यामुळे सुनील शेट्टीची ओळख बॉलिवूडमध्ये अभिनेता कमी आणि व्यावसायिक तसेच मदत करणारा दिलदार अभिनेता जास्त आहे. सध्या गावातून मुंबईत त्याचे वडील आले, हॉटेलमध्ये काम करू लागले. कालांतराने सुनीलने मुंबईत बॉलिवूडमध्ये आपलं बस्तान बसवलं आणि पुढे व्यवसायात येऊन त्याने आज बॉलिवूडचा अंबानी अशी ओळख बनवलेली आहे. त्यामुळे सुनील शेट्टी उर्फ अण्णा याला आज बॉलिवूडचा एक हुकमी एक्का असं बोलतात. हेराफेरीच्या तिसऱ्या पार्टमध्ये मात्र तो परेश रावल नसल्याने त्याच्याशिवाय ही फिल्म चालणार नाही असं बोललं जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तो हेराफेरी 3च्या माध्यमातून श्याम म्हणून समोर येतोय का? एक व्यावसायिक, एक अभिनेता आणि वर्षाकाठी 5 करोडची कमाई करणारा सुनील शेट्टी आज अनेकांसाठी प्रेरणास्थान सुद्धा ठरतो आहे. तर मित्रांनो, या सुनील शेट्टीच्या एकूण प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. तुम्हाला सुनील शेट्टीचा कुठला पिक्चर आवडतो आणि कुठला पिक्चर तुम्ही 10 वेळा तरी बघितला आहे ते मला कमेंट करून सांगा. तुम्ही कमेंट करण्याआधी मी तुम्हाला सांगते की मी सुनील शेट्टीचा हेराफेरी हा पिक्चर 10 वेळाच्या पेक्षा जास्त बघितला आहे आणि आत्तासुद्धा तो कधी लागला तर मी तो कधीच मिस करत नाही. मला त्याचा हेराफेरी हा पिक्चर खूप आवडलेला आहे. तुम्हाला कोणता आवडला आहे मला कमेंट करून सांगा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या बहिणीला सपोर्ट कराल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, नमस्कार.